नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मंडळी, 31 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या अखेरचा दिवस असतो. तर 31 डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला वर्षातला शेवटचा दिवस आपल्या घरातल्या प्रत्येकावरून ओवाळून ही एक वस्तू टाकायची आहे. घरातली सगळी इडापिडी निघून जाईल. नवीन वर्ष जो आहे ते आपल्याला अत्यंत भरभराटीच आनंदाच्या सुखाच्या जाईल आणि हीच प्रत्येकाच्या अपेक्षा असतो. सगळ्यांना आपण हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं आपण म्हणत असतो का? कारण एकमेकांना आपण विश करतो की तुमच्या पण नवीन वर्ष आनंदाच्या जाऊ द्या आणि आपली अपेक्षा असतं आपण पण आनंदाच्या गेली पाहिजे. आपण माहिती की हिंदू मराठी कॅलेंडरनुसार आपण गुढीपाडवावर आपण मराठी नवीन वर्ष सुरू होत असतो. पण तरी पण या महिन्यातला सुद्धा आपण तितकेच महत्त्व देतो कारण या कॅलेंडरवर सुद्धा, इंग्रजी कॅलेंडरवर सुद्धा आपल्या बरेचशे गोष्टी अवलंबून असतात. आणि नाही किती म्हटलं तरी सुद्धा 1 जानेवारीपासून आपल्या नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. तर यामुळे बघा, या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हा अत्यंत महाउपाय करायचा आहे की जेणेकरून घराला लागलेली वाईट नजर, दोष, इडापिडी या सगळ्या निघून जातील. आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर फेकली जातं तर तेव्हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि मग त्या घरामध्ये आनंदाचा वातावरण राहत असतो. तर त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 डिसेंबरला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मागच्या वर्षी पण मी हा उपाय शेअर केले होते. खूप छान कमेंट्स आल्या होत्या. बरेचशा ताईंनी, दादांनी हा उपाय केला. महिलांनो, मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला तरी चालेल, घरातल्या मुलांनी केली तरी पण चालेल. ठीक आहे, कसं करायचं ते पुढे मी सांगते. बघा की ह्या वर्ष आहे ना, कोणाला अगदी सुखाच्या केलेली असेल, खूप छान गोष्टी त्यांना आयुष्यात घडवलेल्या असतील. कोणाला थोडंफार दुःख आलं असेल, काहीतरी अडचणी, प्रत्येकाच्या कर्म अनुसार आपल्या बाबतीत काही गोष्टी घडत असतात. काही आपल्या चूक फळ आपल्याला भोगावं लागतात. काही चांगली गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखानंतर दुःखानंतर सुख हे येतच असतो. अगदी 100% सुख माणूस असा शोधून सापडणार नाही. किती का गडबड गरीब श्रीमंत असलं तरी त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख हे येतच असतो. तर बघा, तेच आपण घरून बसू शकत नाही. तर यामुळे पुढच्या आपल्या सगळी काही नीट व्हावा यासाठी आपल्याला काही गोष्टी काळजी घ्यायच्या आहे. तर मागची वर्षी आपण चूक केल्या त्या अजिबात आपल्याला येऊन घ्यायच्या नाही. प्रत्येकाला वाईट नवीन वर्ष छान जायला पाहिजे, घरामध्ये छान वातावरण राहिली पाहिजे. यासाठी घरातली नकारात्मकता काढणं तितकेच महत्त्व आहे. म्हणून आपल्याला काही उपाय करायचे असतात. आपण बघा, रोज कळत न कळत कधीतरी आपल्याकडून कोणाचं तरी मन दुखवलं जातं, कधीतरी कोणाला तरी काहीतरी बोलून जातं. कारण प्रत्येक माणूस आहे ना, ते वेगवेगळे असतं, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतं. आणि मग कधीतरी बघा, आपला वागणं पटत नाही, मग कुठेतरी भांडण वगैरे होतात. तर त्यामुळे आपल्या हातून ज्या काही वाईट वगैरे गोष्टी घडल्या असतील तर बघा, त्याचा पश्चाताप तुम्ही आताच करा. काहीतरी बघा, सॉरी म्हटल्याने कधी जात नाही. आणि तुम्हाला माहिती की या वर्षी असंच माझ्याकडून काहीतरी झालेलं आहे, चूक झाली आहे,
व्यक्ती दाखवली गेलेली आहे. तर अजिबात एक स्वारी म्हटलं ना तरी तुम्ही छोटे होत नाही. तुमच्या आयुष्यात काही कमी होत नाही की माफी मागितल्याने कधीही कोणी लहान होत नाही. तर त्यामुळे तुम्ही बघा स्वारी म्हटले तरी बघा चूक करण्यापेक्षा जे चुकीच्या माफी मागतो तर ते जास्ती महत्त्व असतो आणि त्याच्या जे तो माफी मागतो म्हणजे त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होणं ह्या जास्ती महत्त्व. आणि आपण बघा सगळे माणूस काही 100% परफेक्ट कोणीही नसतात. आपल्याकडून चूक होतच पण त्या चुकी मान्य करणं हा त्याच्यात सुद्धा तेच मोठेपण असतो. म्हणून म्हणून काही झालं असेल तर नक्की तुम्ही सॉरी म्हणा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला तुमच्या घराला आपल्याला वाटतं की कधी कोणाच्या वाईट नजर लागू नये, काही वाईट गोष्टी घरावर झालेली असतील तर त्या निघून जावे यासाठी तुम्हाला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. घरातल्या प्रत्येकाच्या नजर काढायची आहे म्हणजे नकारात्मक गोष्टी घरातून बाहेर फेकून जातील. थोडक्यात आपल्याला आपल्या घरातल्याच्या आणि घराच्या नजर काढायची आहे. हा उपाय मी बरेच वेळा तुम्हाला अमावास्येला पण सांगत असते. तर भाड्याच्या असू द्या, घर स्वतःच्या असू द्या, 1 रूमाचं असलं तर 10 रूमाचं असलं तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 31 डिसेंबरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जमेल तेव्हा हा उपाय तुम्ही नक्की करा. नजर उतरण्यासाठी फक्त तुम्हाला एक नारळ लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत तर 4 नारळ आणि त्यानंतर एक तुम्हाला घरासाठी. ठीक आहे, एकच नारळ सगळ्यांसाठी वापरू नका आणि नारळ फार काही महाग नाही. 4 लोकांच्या बघा समजा 200-300 रुपये वगैरे रुपये नारळ मिळतील आपल्याला. एक 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 रुपयाला लागून जातील आणि एवढं आपण करू शकता. प्रत्येकाला सपरेट नारळ घ्यायचे आहे. घरासाठी एक सपरेट नारळ घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या व्यक्तीला व्यवस्थित फक्त दक्षिणाकडे तोंड देणारे नाही असं उभं नाही करायचं किंवा तुम्ही देवाऱ्याच्या इथे उभे करा. व्यक्तीला हातामध्ये नारळ द्यायचे आहे. थोडी समोर शेंडी समोर ठेवायचे आहे. नारळाच्या पायापासून डोक्यापर्यंत 7 वेळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपल्याला उतारा काढायचा आहे. हा उतारा स्त्री पुरुष कोणीही करू शकता. स्त्रीला मासिक धर्म असेल तर करता येणार नाही. तुमच्या घराला सुतक लागलेली आहे तर करता येणार नाही. सुतकामध्ये आपण देवीच्या कुलदेवीच्या उपाय सेवा काही करत नाही. तर त्यानंतर ते नारळ जे आहे बाहेर एक पिशवीत जाऊन ठेवायचे आहे. त्यानंतर त्यानंतर येऊन हातपाय धुवून मग दुसरी नारळ नजर काढायचे आहे. बाहेर जाऊन नारळ ठेवायचे आहे, हातपाय धुवायचे आहे, मग तिसऱ्यांचे नजर काढायचे आहे. ठीक आहे असं. आणि यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभा राहायचे आहे. घराकडे बघायच्या आहे. मुख्य दरवाजाला पण 7 वेळेस वरून खालपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्याला नारळ फिरवायचे आहे आणि आपल्याला 7 वेळेस घरच्या सुद्धा उतारा काढायचा आहे. आणि यानंतर हे सगळे नारळ तुम्हाला एकत्र घेऊन असं ठिकाणी की जिथे कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी जाऊन टाकायच्या नाही. हे नारळ खायचं नाही. कधी पण
उतारा केलेली गोष्टी कधीही खायच्या नसतात. लक्षात ठेवा की हे नारळ तुम्ही अशा एखादी निर्जल ठिकाणी की जिथे कोणी जात नाही, कोणाला त्रास होईल असं आपल्याला करायचं नाही. हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, कोणाच्या वाईटसाठी करत नाही. मनामध्ये वाईट विचार ठेवून जर काही केलं तर ते अजिबात म्हणजे खूप चुकीचं असतं. मग ते जो आहे त्या गोष्टी आपल्यावरून उलटतात. म्हणून लक्षात ठेवा, आपण आपल्या भलेसाठी करतोय, कोणाला त्रास होईल असं काही करायचं नाही. या ठिकाणी ते नारळ जे आहे असे ठिकाणी ठेवायचे आहे जिथे कोणी जाऊ शकत नाही, किंवा तुमच्या इथे पाण्यामध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकतात. पण मी परत तेच सांगेल, आजकाल ऑलराऊंड नसतं प्रदूषण वगैरे होत. त्यामुळे तर तुम्ही बघा तुमच्या इथे कशी सोय आहे त्यांच्या अनुसार घरी जायचे आहे. नारळ टाकल्यानंतर ना उलटा फिरून बघायचे नाही, घरी जायचे आहे. स्वच्छ हातपाय धुवायचे आहे, देवांना नमस्कार करायचे आहे, कुलदेवाला स्वामीला नमस्कार करायचे आहे आणि सांगायचे की हे देवा, माझ्या घराला, माझ्या घरातल्या लोकांना कोणाची नजर लागली असले तर ती जाऊ द्या. काही वाईट कृत्य आमच्याकडून झाले असेल तर क्षमा प्रार्थने असावी. क्षमा प्रार्थने सुद्धा मागितले गेलं पाहिजे. आपल्याकडून चूक होत असतो, 100% आपण परफेक्ट कधीही नसतो. तर त्यामुळे काही चूक झाली असेल तर त्याची माफी पण मागायची आहे. आणि असा उतारा केल्यामुळे घरातल्या नकारात्मकता जी असतो ना ती बघा बाहेर फेकली जातं. आणि असेच प्रकार बघा तुम्ही दर अमावास्येला, पौर्णिमेला सुद्धा करू शकता. आणि मुलांनी, घरातल्या मुलींनी कोणीही केलं तरी सुद्धा करू शकता. घरातल्या माणसांनी, मुलांनी केली तरी पण चालेल. असं काही नाही की घरातल्या स्त्रियांनीच केलं पाहिजे. बरोबर, घरातली नकारात्मकता जण हे खूप महत्त्व आहे. घरामध्ये प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही खूप देवा करा, खूप कष्ट करा, तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही, मग कुठेतरी आपण खचून जातो, देवाला सेवा करणं सोडून देतो, काहीतरी वाईट मार्गाने लागतो. असे गोष्टी हातून फेकले. कुठले तरी चांगलं कर्म करायला आधी जपला. आपल्या बघा नवीन वर्ष छान जावे असं सगळ्यांना वाटतं. मग त्यासाठी आधी तुम्ही हा उपाय करा की जेणेकरून नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाईल. याच्यासोबतच तुम्ही अजून बरेचसे उपाय करू शकतात. बघा, मी जसं सांगते की अमावास्येला आपण घरामध्ये खूप धूप जळतो, कापूर जळतो. तुम्हाला जमतील त्या गोष्टी, ज्या माहिती असतील त्यामुळे नकारात्मकता घरातली गेली पाहिजे. म्हणजे येणारे आयुष्य हे जो आहे तर अगदी आपल्याला सुखमय आनंद जाईल. नवीन वर्ष अगदी भरभराटी जाईल. तर बघा, हा अत्यंत सोपी उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे. नक्की तुम्ही कराल की जेणेकरून येणारे वर्षी जे आहे ते आपल्याला सगळ्यांना स्वामीच्या आशीर्वादाने अगदी आनंदाच्या जाईल. तर ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता. माहिती आवडलं असलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.